उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मनसे संदर्भातल्या युती संदर्भात भाष्य केलंय। ते असं म्हणालेत, आम्ही दोघेही भाऊ एकत्र यायचं की नाही हा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत। तिसऱ्यानी यात पडण्याची गरज नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? हे एक विधान केलेलं आहे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे असं म्हणालेत, आम्ही दोघेही भाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत। मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या। त्यानंतर दोन्ही बंधूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यानंतर आता दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीचं काय, इंडिया आघाडीचं काय असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता। त्यामुळे आज दिल्ली दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांना देखील आज प्रश्न विचारण्यात आला की काँग्रेससोबत आज जे इंडिया आघाडीची बैठक आहे त्यावेळी या संदर्भातील काही चर्चा केली जाणार का, याबाबतचा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही दोन बंधू या ठिकाणी समर्थ आहोत। तिसऱ्यासोबत काही चर्चा करण्याची काही गरज नाही। जो राज्यातला विषय आहे, मुंबई संदर्भातील विषय आहे, तो आम्ही दोन भाऊ आमचं बघून घेऊ। तिसऱ्याचं या ठिकाणी कोणताही हे नाही। आणि विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणताही काही निर्णय झालेला नाही किंवा कोणत्याही अटी शर्ती नव्हत्या। त्यामुळे आम्ही दोन भाऊ आमचा जो निर्णय आहे तो आम्ही घ्यायला समर्थ आहोत। त्यामुळे तिसरा कोणताही नाही, म्हणजे काँग्रेस असेल, महाविकास आघाडीतील इतर पक्ष असतील, इंडिया आघाडीतील इतर पक्ष असतील, इतर कोणत्याही पक्षाची त्या ठिकाणी गरज नाही असं उद्धव ठाकरे यांनी थेटपणे आणि नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आगामी काळात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।